प्रेक्षक वर्ग, सगळ्या स्टेडियम गॅलरीज असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण स्टेज असेल आणि आयोजनाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या जो कव्हर करेल अशी जी रील असेल, तर रीलला नक्कीच आज 21,000 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल. त्यामुळे बरेचसे युट्यूबर्स, बरेचसे एडिटर्स या ठिकाणी आले. गेल्या 7-8 दिवसामध्ये त्यांनी बरेचसे शूटिंग केलं आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली. ही स्पर्धा खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड पाहायला गेलं तर वेगळी फेमस झाली. सगळ्या गोष्टी घडल्यात, परंतु आज कुठेतरी ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आले. गेल्या 8-10 दिवसापासूनचा जो प्रवास आहे, या स्पर्धेचा सहवास आहे, तो कुठेतरी थांबेल. परंतु थांबण्या अगोदर मात्र बऱ्याचशा आठवणी ही स्पर्धा नक्कीच आपल्याला सोडून जाणार आहे. यस अंपायर, पंचांचा सिग्नल आलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये परेश ठाकूर आणि त्याच्या साथीला यज्ञेश ठाकूर. तर पहिलं षटक घेऊन जयेश खैरकर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फुल लेंथ होता. यॉर्क खोलात टाकला होता आणि भन्नाट चेंडूने मात्र सुरुवात झाली या डावाला. काय चांगली सुरुवात आहे. पहिलाच बॉल फलंदाजाला प्रश्नार्थक मुद्रेमध्ये टाकणारा, मोठा प्रश्न विचारणारा, मोठा अवघड प्रश्न होता आणि प्रश्नाचं उत्तर काय आले आपण सगळ्यांनी बघितलं. अजून 0 आहे फलकावर. जयेश पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र पहा स्टंपिंगची अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. रेफर करण्यात आले आणि दुसऱ्याच बॉलवर इकडे मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे पोहोचलाय. चांगला बॉल होता यावेळेस मात्र जयेश थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी परेश ठाकूर आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडासा काळजाचा ठोका चुकलाय तो धोंडूशेठ भास्कर दुतुम कुंडेबाळ संघाच्या चाहत्यांचा. परिवर्तन आणि निश्चित प्रकारे बदल. प्रत्येक चेंडू पहिला पुढे टाकला, दुसरा आपटला उजव्याच्या बाहेर, थोडासा बाउन्स निघाला आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. थोडासा पुढे आला होता फलंदाज. यष्टिरक्षकाने मात्र वेळ साधलेले यष्ट्या तर उडवल्यात, पण बघायचे फलंदाज पुन्हा आपल्या घरट्यात पोहोचलेला आहे का. तर अत्यंत जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघांनी किती छान अभ्यास केला एकमेकांचा. मागचाही सामना आपण तोच बघितला होता, आताही पुन्हा तेच गोष्टी बघतोय की अभ्यास करून संघ इथे आलेले आहेत. त्यामुळे लक्षवेधी लढती हे आजच्या दिवसाच्या लढतीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. किशोरजी परब यांचे ते आगमन झालेलं आहे. बळीराम ठाकूर माजी सरपंच घारापुरी, बळीरामजी ठाकूर साहेब माजी सरपंच घारापुरी यांचेही आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर होतं. आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम महेश कडू साहेबांच्या वतीने. सोनारी गावामध्ये या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज अंतिम दिवस आहे. आज महेश कडू साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन सोहळा सातत्याने इथे पार पाडला जाणार आणि आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर इथे येणार आहेत. आपलं सहर्ष स्वागत किशोरजी परब आणि बळीरामजी ठाकूर साहेब. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. चलो, नॉट आउट आहे. नेक्स्ट बॉल जयेशचा. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय, बॉलला पाठवले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिला मोठा फटका दुतुम कुंडेबाळ टीमसाठी. षटकार. टॉस चेंडू होता, थोडासा आडवा उभा राहिला आणि चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. तर फलंदाज परेश ठाकूर परफेक्ट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट. धावा 6. नक्कीच कुठेतरी पहिले 2 चेंडू चांगले पडले होते आणि हा बॉलच असा पडला की लगेच सोडचं टेन्शन दूर झालं. सेट सुद्धा झालाय. परेश ठाकूर दुतुम गावचा विस्फोटक खेळाडू. ओ, यावेळेस मात्र बसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. खेळ टिपलाय आणि परेश ठाकूरला मात्र आपला खेळ इकडेच थांबवावा लागेल.
थँक्यू डीजे. बघायचं उजवायच्या बाहेर चेंडू होता, थोडासा पुढे आला होता, स्क्वेअर कटच्या पोझिशन मध्ये होता, मात्र शेवटच्या क्षणी पंच केला आणि टायमिंग खराब झालं. लॉंग ऑफला अत्यंत दिमागदार कॅच, सुंदर कॅच, कुठली चूक नव्हती तिथे. आणि बघा आपण इथे पंच करताना खरं तर खूप लेट खेळला हा फटका, खाली होता चेंडू आणि फलंदाजाला परतावं लागेल. परेश ठाकूर षटकार टोकला होता, इरादे बनवले होते. संघनायक परेश ठाकूर होणार आहे बाद. मोठा धक्का असेल आणि या धक्क्यातून कसं सावरतायत हे बघूया आपण. दोंडू शेठ वास्कर दुटुम कुंडेवाल संघ. मोठा धक्का आहे, कारण कॅप्टनला मात्र बाहेर काढलंय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये. कर्णधार परेश ठाकूर जो नेहमीच एक लॉंग इनिंग खेळण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे सगळ्यात मोठा धक्का स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर, स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान, दुतुम कुंडेवाहाळ या टीमसाठी. निलेशजी ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे राजेशजी वास्कर साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच अर्चित वॉरियर्स तळारोहा, हेमंत सरस साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. या दोन टीम्स मध्ये भिडंत पाहायला मिळेल. अडबा पॅटनं ऑन साइडला वळवलाय, स्कॉरला इकडे चेंडू क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये सिंगल मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. आता थोडं भागीदारी करावी लागेल दोनही फलंदाजांना खेळपट्टीवर. वेगवेगळ्या फटक्यांची अनुभूती इथे मिळते. या अगोदर ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू निश्चित प्रकारे मेरिटवरती उचलण्याचा प्रयत्न होता परेश ठाकूरचा, फसलेला. पण त्यानंतर उजव्याच्या बाहेरचा चेंडू ज्या पद्धतीने त्याने खेचला आणि अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट कडे खेळला. 1 धाव तिथे मिळालेली आहे. 7 धावा फलकावरती आश्वासक सुरुवात आहे. इथे धावा दिसत आहेत स्कोर कार्ड वरती, मात्र संघनायक बाद झालेला आहे, नेता पडलेला आहे. आणि त्यानंतर नेत्याची जागा कोण घेणार आहे याचं उदाहरण आपल्याला पुढे दिसणार आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जयेश खैरकर यशस्वी गोलंदाज. यज्ञेश ठाकूर ऑन स्ट्राईक नाव. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, अगदी हळवारपणे हलक्या हातानं समोर ड्राईव्ह केला होता. मिड ऑफ कडे सिंगल त्या ठिकाणी मिळेल यज्ञेशला. या एकेरी धाब्याच्या बरोबरीने इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस नक्कीच हे षटक तळारोहासाठी फायद्याचं ठरलंय, कारण कॅप्टन परेश ठाकूरची महत्वाची विकेट आणि 8 धावा. जयेश खैरकरनं काय सुरुवात केली. षटकार आल्यानंतर परेश ठाकूरला त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं. चला तर सन्मान करूया आमच्या मुख्य व्यासपीठावर. बळीराम ठाकूर साहेब माजी सरपंच घारापूर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान महेश शेटकडू यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाणार आहे. बळीरामजी ठाकूर साहेब माजी सरपंच घारापूर यांचे ते आगमन झाले. हे शुभ आशीर्वाद देण्यासाठी सगळेच मान्यवर आज येणार आहेत आणि ओव्हर ब्रेक्स मध्ये जसा वेळ आपल्याला मिळेल त्यांचा सन्मान इथे केला जाईल. बळीरामजी ठाकूर साहेब माजी सरपंच घारापुरी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. महेशजी कडू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान ते स्वीकारतायत. आपलं सहर्ष स्वागत बळीराम ठाकूर साहेब या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये महेश कडू साहेबांच्या वतीने. यानंतर किशोर परब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. किशोर परब यांचा सन्मान इथे केला जाईल. स्वागत आहे किशोरजी, आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान आणि आपल्याला सन्मानित केलं जाते महेश कडू साहेबांच्या वतीने. स्वागत आहे किशोर परब यांचा सन्मान आता इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आणि या सन्मानानंतर जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. निश्चित दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. मसूद गजगे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिला चेंडू अप्रतिम येईल. धावा इथे येणार नाही, धावफलक थांबलेले 8 धावा. पहिलं षटक देखील संमिश्र होतं, जे विकेट मिळाली आणि 8च धावांवरती रोखण्यात यश मिळालं होतं. तर दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली होती. गोलंदाजांचं वर्चस्व दिसतंय आज दिवसभरामध्ये. हो, इकडे मात्र मिसक्यूट झालाय. फटका पॉइंटला उडालेला झेल मात्र टिपण्यात आलाय आणि आणखीन एक मोठा धक्का सहन करावा लागेल. हा दुसरा फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. यज्ञेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँड आहे, त्याच्या बरोबर उजव्या बाजूला एक कार आहे. आय थिंक टाटा नेक्सॉन आहे की कुठली तरी कार आहे व्हाईट कलरची. त्याच्या लाईट बंद करायला सांगा. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, जो कार चालक आहे त्यांना सांगा त्या लाईट बंद करा म्हणून. धन्यवाद. दोनही सलामीवीर मात्र गारज झालेत आणि त्याचमुळे इकडे मात्र सुरुवातीलाच माशी शिंकले असंच म्हणावं लागेल दुतुम कुंडेवाल टीमसाठी. आज काय घडतंय, विशेषतः पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी आलेल्या आहेत. पहिला सामना, दुसरा सामना आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तीच आहे. जिथे कालपर्यंत या मैदानावरती फलंदाजांच्या पाठीमागे धावा वेड्या झाल्या होत्या, आज का रुसलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 8 धावा केवळ फलकावरती आहेत.
दुटुम कुंडेबहाळ संघ इथे थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु अडचणी या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. अडचणींवरती मात देत पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती आरूढ व्हायचं आहे आणि बघायचं इथे स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर, स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान, दुतुम कुंडेबहाळ संघ आज कोणती दिशा पकडेल. यावेळेस सरळ बॅटवर दिला होता आणि दिला भिरकावून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या पंकज शिंदेच्या बॅट मधून येतोय हा घणाघाती प्रहार षटकार. भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार. थँक्यू डीजे. फुल टॉस बॉल होता आणि हा खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. बघितल्यानंतर चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलं. 6 धावा अपेक्षेप्रमाणे मिळवल्या फुल टॉस वरती. जिथे धावफलक थोडासा अडचणीत आला होता तिथे मला वाटतं दिलासा देणारा हा चेंडू होता आणि 6 धावांची झेप इथे फलंदाज अजय. चेक मॅडी, या ओव्हर नंतर तुम्हाला एक बर्थडे सॉन्ग रेडी ठेवायचं. या ओव्हर नंतर अभिष्ट चिंतन सोहळा सुरू होईल. आणखीन एक ऑन साइडला उडवलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु उंच उडी मारत झेपावत मात्र बॉलला आतमध्ये ढकललंय. अफलातून एफर्ट्स आहेत त्या ठिकाणी. रोहन सानप त्या ठिकाणी होते आणि परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडले सीमारेषेवर. परंतु अफलातून प्रयत्न आहेत परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आलंय. त्यामुळे चेक करूया आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांची पराकाष्ठा. प्राणाची बाजी लावायची असते ती कशी असते याचं उदाहरण मैदानामध्ये दाखवताना क्षेत्ररक्षक त्याने बघितलं. तो व्यवस्थित उभा राहिला सीमारेषेच्या आतमध्ये. त्याच्यानंतर हवेतून येणाऱ्या चेंडूवरती त्याने व्यवस्थित नजर ठेवली. जसा चेंडू जवळ आला त्याने हलगत मागच्या बाजूला उडी मारली आणि चेंडू आतमध्ये ढकललेला. आता बघायचंय ही सगळी प्रक्रिया होत असताना त्याचा पाय किंवा त्याच्या शरीराचा कुठला भाग सीमारेषेला स्पर्श झालेला आहे का. कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलं इथे. खरं तर ही जी उत्कटता असते, हा जो थरार असतो, हा अनुभवणं, हा बघणं, नजरेत साठवणं हा एक आनंद देणारा अनुभव असतो आणि रायगडचे खेळाडू कधी प्रेक्षकांना निराश करत नाहीत. चला सेफ आहे आणि त्याचमुळे नक्कीच कौतुक केलं जाईल. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून ऑन स्क्रीन हे दाखवलं जात आहे. खाम कोलाडचा खेळाडू आहे. रोहन कमाल असाध्य केलंय. ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हा अभ्यास आहे, हा सराव आहे आणि म्हणूनच हे शक्य झालंय. एज लागली होती. गलीमध्ये बॉल येतोय. हा थ्रो नाही बरोबर झाला. खराब थ्रो होता. थोडासा वेगात करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता. अन्यथा इकडे डायरेक्ट हिट किंवा स्टंपच्या दिशेनं थ्रो असता तर कदाचित मात्र ट्रबल मध्ये असता फलंदाज. 1 रन मिळाली. पंकज अजय ही जोडी मैदानामध्ये आहे. 2 विकेट पडल्यानंतर, खूप लवकर पडल्यानंतर या दोघांवरती डाव सावरण्याची वेळ आलेली आहे आणि पाहायचंय मिडल ऑर्डर मध्ये या दोघांचं काम कसं होतं. 1 धाव घेतलेली आहे इथे. 17 धावा. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय आणि स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. आणखीन एक सफलता मात्र मिळेल. मसूद गजगेला मात्र ही सफलता मिळते आणि फलंदाज मात्र बाद होईल. यावेळेस अजय भस्मा मैदानाच्या बाहेर. अजयनं क्षेत्ररक्षकाला दिलेली भेट होती. खरं तरी अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळवलं मात्र ताकद लागली नाही. आपण बघितलं फ्लरिशिंग फॉलो थ्रू बॅटचा हवेमध्ये चेंडू आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाला अलगद एकाच जागेवरती उभे राहून त्याला कॅच मिळाला आणि काय सुंदर कॅच. धक्का बसेल. तिसरा गडीबाद होण्याचा क्रम काही थांबत नाहीये. सिलसिला थांबत नाहीये. विकेट पडतायत. चला तर तो अभिष्ट चिंतन सोहळा आता इथे पार पाडला जाईल. किशोर परब आणि बळीराम ठाकूर माजी सरपंच घारापूर यांच्या उपस्थितीमध्ये महेश कडू साहेबांचा इथे केक कटिंग सेरेमनी सुरू होईल. वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे आपण पार पाडतोय. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा महेश कडू साहेब. आपल्याला यशाची अशीच अनेक शिखरे आपण प्रादाकंत करावी हीच ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे देतोय. नाव बॅक टू क्रिकेट. सव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला आमचे मंडप डेकोरेटर्स आपण लाईट्स ऑन करायचे आहेत. फ्लड लाईट्स ऑन करा.
आपला लाडका मित्र समाजसेवेमध्ये सेवारत आहे, गावाची सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत, अडचणीमध्ये असलेल्या ग्रामस्थांना नागरिकांना मदत करतायत आणि सातत्यानं समाजासमोर एक आदर्श निर्माण करत सोनारी गावाला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे अग्रणी आहेत सरपंच महेश कडू. आणि त्यांना शुभेच्छा देताना आज मान्यवरांची मांदियाळी मैदानावरती मंचावरती आपण बघतोय. 17 धावा 3 गडी बाद आणि षटक क्रमांक इथे 2 संपलेले आहेत. तिसरं षटक येवाना सुरू होईल. जयेश खैरकर पहिल्या षटकामध्ये प्रभावी राहिला होता. 8 धावा खर्च करत 1 गडी त्यानं बाद केलेला आहे आणि संघनायकाने पुन्हा त्याच्यावरच विश्वास ठेवलेला आहे. चला फ्लड लाईट्स ऑन करायच्या आहेत. पुढची 3 षटकं आता मात्र फ्लड लाईट्स मध्ये होतील. दरम्यान रायगड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नाबिलजी शेख यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम नाबिलजी. आणि अभिजित ठाकूर मैदानामध्ये आलाय आणि अभिजित ठाकूरसाठी एक पारितोषिक सुद्धा या ठिकाणी आलंय. माजी सरपंच दिघोडे ग्रामपंचायतीचे मयूर शेठ घरज साहेब यांच्या वतीनं 5005 जो त्यांचा लकी नंबर आहे, त्यांच्या व्हेकल्स नंबर सुद्धा 5005 याच आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच अभिजित ठाकूरसाठी पारितोषिक असेल. लगातार 3 षटकारांना तुर्तास ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानामध्ये घेतला जातोय. 17 धावा झाल्यात. सर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये बघितल्यानंतर 2 षटकार आलेत. प्रत्येकी एक ओव्हरमध्ये 2ही फुल टॉस बॉलवर पडलेत. त्याचमुळे काय तर गोलंदाजी टिचून झालं. एक खराब चेंडू मिळाला त्याच्यावर लगेचच षटकार आलाय. निश्चित दीपक सर बरोबर आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस मोठ्या मॅच मध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही क्वार्टर फायनलची मॅच खेळला, ही बाद फेरीची मॅच आहे, इथून तुम्हाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. त्यामुळे चुकांना तुम्हाला माफ केलं जाणार नाही. एक चूक केली तर त्याचा मोठा फटका बसतोय. हे शिकायला पाहिजे आता सगळ्याच संघांनी. 2 फुल टॉस आलेत आणि दोन्ही फुल टॉस वरती 12 धावा आल्यात. इतर 10 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आहेत. तिथे तुम्ही 2 विकेट पण काढल्यात. त्यामुळं चुका टाळणं जास्त महत्वाचं आहे. आणि 5 षटकांचा सामना आहे. एखादी चूक केली तर मला वाटत नाही ती दुरुस्त करण्याची संधी इथे तुम्हाला मिळणार आहे. वन डे क्रिकेटमध्ये थोडीशी मिळेल, टेस्ट क्रिकेटमध्ये ती वारंवार मिळेल, पण T20 क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चुका सुधारण्याची संधी अजिबात मिळत नाही. एक छोटस छिद्र जसं विशाल जहाजाला बुडवतं, तशी एक चूक तुम्हाला पराभवाचं तोंड दाखवेल. आणि त्यामुळंच इतकी काळजी घ्यायची असते. सर्व टीमचं स्पिरिट महत्वाचं असतं, टीमची एकजूट महत्वाची असते. एकमेकांना प्रोत्साहन देत ज्यावेळेस टीम मैदानामध्ये उतरते ना, तर ती जी एक जीव असलेली टीम आहे ती खूप चांगला परफॉर्मन्स करते. आणि या सामन्यामध्ये मला वाटतं बहुतांश प्रकारे अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघानं ती स्पिरिट दाखवलेलं आहे, टीम स्पिरिट दाखवलेलं आहे, टीमची युनिटी दाखवलेली आहे. पाहायचे पुढे जाऊन काय घडणार आहे. नवीन गोलंदाज जयेश खैरकर पहिलं षटक टाकलं होतं, 8 धावा खर्च केला होता, 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. संघ नायकाला माघारी पाठवलं होतं. तोच जयेश खैरकर गोलंदाजी मार्क वरती उभा, तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती पंकज. यावेळेस डाऊन दी ग्राउंड उडवलाय सरळ व्यासपीठाच्या दिशेनं. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पंकज शिंदेच्या बॅट मधून येतोय षटकार. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, स्क्वेअर लेगला, फील्ड डीप मध्ये आहे. आज झेल होऊ शकतो आणि पंकजला सुद्धा ते कळून चुकलंय. आणखीन एक मोठा धक्का सहन करावा लागेल. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडत असताना 4था धक्का लागलाय. 4था फलंदाज बाद झालाय दुतुम कुंडेबाण टीम साठी. पंकज शिंदे मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. खरं तर पहिला चेंडू पुढे टाकला होता, दुसरा चेंडू थोडासा मागे आपटला होता. मला वाटतं पहिला आमिष होतं आणि त्यानंतर छोटा सेटअप होता हा. खरं तर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा स्विंग थोडासा हवेच्या बाजू राहिला, चेंडूला इलिव्हेशन मिळालं, लांबी मिळाली नाही. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं आपलं काम चोखपणे पार पाडलं.
महत्वाचा फलंदाज इथे पुन्हा शिकार. चौथा धक्का बसेल तो स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर, स्वर्गीय रामचंद्र पाटील प्रतिष्ठान दुटुम कुंडेवाहाळ संघाला. आणि 4 फलंदाज तिसऱ्या षटकामध्येच परतलेले आहेत. थोडस संकटाची चाहूल आलेली आहे, मात्र या संकटावरती कसे मात देऊन उभे राहतात कुंडेवाहाळ दुटुम संघ हे बघूया. निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम ओनर दुतुम संघाचे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. डाव सावरावा लागेल. 23 वर 4 आहे. फार मोठी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आले आणि इथून मात्र दबाव सुद्धा तेवढाच आहे दोन्ही संघांवर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र पहिलाच बॉलवर केला होता. थोडस धाडसाचं सुद्धा कौतुक करूयात आपण. पहिलाच बॉल आणि तोही व्हेरी कॉन्फिडेंटली रिवर्स अटेम्प्ट केला होता तो निलेशजी ठाकूर यांनी. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला हा चेंडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा स्विंग नव्हता त्या प्रकारे. टायमिंग मिळालं नाही, कनेक्शन मिळालं नाही आणि निर्धाव राहिला चेंडू. अभिजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंड, निलेश ठाकूर स्ट्राईक एंड वरती आहे. धावा मात्र तिथेच आहे. 23, 4 गडी बाद. कट केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला पाठीमागे, त्यामुळे सिंगलच मिळेल. 1 रन. अभिजित ठाकूर आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतील आणि जास्तीत जास्त चेंडू अभिजित ठाकूर यांना खेळावे लागतील. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. इथून मात्र मॅचला पुढे नेण्याची. छोट्या विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर फार मोठी नावं आहेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधली, परंतु अभिजित ठाकूरला मात्र हा लढा द्यावा लागेल दुतुम कुंडेवाहाळ टीम साठी. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र फटका फसलाय. मिड ऑफला झेल आणि अभिजित ठाकूरची सुद्धा इकडे निराशा करत असताना आणखीन एक धक्का बसलाय. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर छोट्या अभिजित ठाकूर मैदानाच्या बाहेर. निम्मा संघ गारज झालाय तो दुतुम कुंडेवाहाळ. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला, खूप लवकर खेळला हा फटका आणि आपण बघितलंय टायमिंग किती खराब झालंय. वाईडिश मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक केली नाही. 5वा फलंदाज या ठिकाणी गमावलेला आहे आणि कॅच घेतलाय तो तेजस नरेनं. तर असं झालेलं आहे की दुधाची अपेक्षा करावी आणि मलाई रबडी खीर मिळावी, शेंगदाण्यांच्या पुरचुंडीमध्ये रोस्टेड बदाम मिळावे. एखाद्या साध्या लग्नामध्ये गेलो आणि 21 कोर्स बुफे बघा जेवायला मिळाला तर असंच काहीतरी झालंय. 5 विकेट पडलेल्या आहेत 3 षटकांमध्येच. 24 धावांमध्ये 5 विकेट. इथे मोठी आघाडी अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाने मिळवलेली आहे. थोडासा बेजबाबदारपणा सुद्धा नडलाय फलंदाजांचा. ज्या पद्धतीनं जयेश खैरकर गोलंदाजी करतोय, शॉट ऑफ लेन बॉलिंग, शॉट ऑफ गुड लेन, उसळी देतोय चेंडू आणि त्याच्यावर मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याचमुळे कुठेतरी संयम फार गरजेचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो दिसलेला नाहीये. थोडासा गती काढून घेतली होती, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये चेंडू जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी फ्रॉम बॅटिंग टीम चेक केलं जाईल. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे आणि कालच रात्री 3.5 लाखांचा सबस्क्रायबरचा टप्पा त्यांनी ओलांडलाय. त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन या अभूतपूर्व कामगिरीबद्दल. कुठल्याही लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 3,50,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. 24 लाईव्ह इव्हेंट सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या सामन्यांचं प्रक्षेपण करत असतात. अत्यंत उच्च दर्जाचं प्रक्षेपण देत असतानाच वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींचा वापर करत अतिशय सुंदर प्रक्षेपण त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच रायगड प्रीमियर लीगचं सातत्यानं प्रक्षेपण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिली जाते आणि हे शिवधनुष्य ते सहजपणे पेलतात. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे, थोडासा बाहेर निघाला होता मात्र कक्षेमध्ये होता. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. षटक पूर्ण होणार आहे आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धोंडू शेठ वास्कर, रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम कोंडेवाहाळ.
नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे. चौथं षटक अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. शेवटची 2 षटकं अजून 5 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. खरं तर 4-5 विकेट 6 विकेट आपण पाहतो कुठल्याही टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅच मध्ये फार म्हणजे आपण असं म्हणतो की विकेट किती पडले याला काही महत्व नाही, कारण संघाकडे 10व्या क्रमांकापर्यंत षटकार टोकणारे बॅट्समन आहेत. त्यांना माहिती आहे मला 2 बॉल मिळणार आहे, 1 सिक्स मारायचाच आहे. त्यामुळे असे बॅट्समन आहेत संघाकडे. त्यामुळे कधीही परिस्थिती बदलू शकते. 24 धावा 5 विकेट. साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळालंय आणि बॉलला पाठवलंय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र थोड्याशा टाळ्या पडल्या असतील खेळाडू कक्षामध्ये आणि पहिलाच बॉलवर आलाय षटकार. थँक्यू डीजे. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, शफल होत अक्रॉस द बॅट. खूप चांगलं टायमिंग आणि धावा 6 इथे प्राप्त केलेल्या आहेत. दीपक सर, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, 30 धावा फलकावरती 4 षटकार आलेत. 4 चेंडूमध्ये 24 धावा इथे फटकावल्या गेलेल्या आहेत. मात्र इतर जे एकेरी दुहेरी धावा म्हणतो ना, तिथे कुठंतरी खडखडाट आहे. तर टीमनं हेही लक्षात घेतलं पाहिजे की एकेरी दुहेरी धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. षटकार कदाचित मेजवानी असेल, पण कष्टाची भाजी भाकर सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे आणि तिथे सुद्धा थोडं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, ज्यामुळे विकेट वाचतील आणि पुढे चांगले चेंडू मिळतील. स्कूप केलाय आणि बॉल पाठवलाय तो सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कलात्मक फटका निलेश ठाकूर यांच्या बॅटमधून येतोय. चौकार. डीजे संघ मालक निलेश ठाकूर स्वतः संघाच्या मदतीला धावून आलेले आहेत. इतर खेळाडूंनी ज्यावेळेस विकेट टाकलेले आहेत त्यावेळेस संघ मालक उभे राहिलेले आहेत ठामपणे. 1 षटकार 1 चौकार ठोकत स्कोअरला पुढे घेऊन गेलेले आहेत. 34 धावा 5 गडी बाद. संघाची जबाबदारी आता मात्र आपल्या खांद्यावर घेतले. 11 धावांचं योगदान दिलं बॅटिंग करत असताना. सर्वाधिक योगदान आहे. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा स्विंग केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश ठाकूर यांचा झंझावाती बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक बहारदार फटका. षटकार. करायचंय. खराब चेंडूचा खरपूस समाचार काय असतो तो दाखवलाय संघ मालक निलेश ठाकूर यांनी. संघाचा संघनायक लवकर परतलेला आहे. संघाचे महत्वाचे फलंदाज लवकर परतलेले. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की टीमचा कॅप्टन ज्यावेळेस जहाज बुडवतो ना, त्यावेळेस जहाज वाचवणारा नावाडी तिथे तयार असतो. इथे निलेश ठाकूर यांनी बघितलेलं आहे की टीम अडचणीत आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे आणि टीम अडचणीमध्ये असताना टीम साठी उभे राहिलेले आहेत. विशेष म्हणजे ठामपणे उभे राहिलेले आहेत. प्रत्येक चेंडू व्यवस्थितपणे खेळलेला आहे, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आणि 3 बाउंड्रीज लागोपाठ आलेल्या आहेत. काय फलंदाज, इलेक्ट्रिफाईंग इनिंग संघ मालक निलेश ठाकूर यांची. संपूर्ण इनिंग कडे जर आपण लक्ष टाकलं तर 34 धावा चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने आल्यात. बाकी 6 धावा बाकी आल्यात, परंतु 40 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय चौकार षटकारांवर जास्त विश्वास कुठेतरी त्या सिंगल डबल्स हरवून बसला होता आणि त्याचमुळे थोडीशी गत झाली होती पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. परंतु निलेश ठाकूर यांनी मात्र डाव सावरलाय. बाकीच्या 15 चेंडूंमध्ये फक्त 6 धाबा येताना दिसल्यात आणि हा चिंताजनक गोष्ट होती. जर आपण पहिल्या इनिंग कडे जर नजर टाकली, कुठेतरी तिकडे सुद्धा फलंदाजांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायलाच हवी. सिंगल डबल सुद्धा फार महत्वाचे असतात. रिवर्स अटेम्प्ट करण्यासाठी गेले होते, परंतु इकडे मात्र पाहूया फलंदाज बाद आहेत. आणखीन एक सफलता मात्र यावेळेस मिळेल. 6वा धक्का लागलाय. तुतुम कुंडे वहाळ या टीमला 40 या धावसंख्येवर.
इथे विकेट वाचवणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. एक एक विकेट अशा प्रकारे गमावणं निश्चित धोंडू शेठ वासकर रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम कुंडेवाळ संघाला परवडणार नाही आहे. पण 6वा धक्का इथे बसतोय. मनीष फडके नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. निलेश ठाकूर मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ही संघाच्या दृष्टीने थोडीशी आशा देणारी गोष्ट आहे. 40 धावा 6 गडी बाद आणि षटक क्रमांक 4 मैदानामध्ये अजून सुरू आहे. अक्षय कांबळी गोलंदाजी मार्क वरती उभा असेल. मनीष फडके आता स्ट्राईक एंड वरती खेळणार आहे. पाठीमागच्या बॉलवर आपण बघितलं तर रनआउटची विकेट एक चांगला फलंदाज गमावलाय. सुमित पाटील होता, त्याला खेळायला सुद्धा मिळलं नाहीये. हे फार मोठी विकेट होती. मनीष आलेत. एक चांगला बॉल थोडा खाली राहिला. चेंडू सरळ अक्षराचा वेध घेत यष्टीरक्षकाच्या दिशेनं गेलाय. आणखीन एक डॉट बॉल इकडे संधी दिली. चांगला स्कोर होत होता, परंतु त्याच वेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये जिथे पार्टनरशिप ब्रेक होते ना, लगेच तो थोडासा दबाव जाणवतो आणि तोच आता मात्र दबाव पुन्हा एकदा बनवलाय. कारण नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी लगेच सेट होणं एवढंही सोपं नसतं. मनीष फडके आलेत, मॅन फ्रॉम नांदगाव. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषच्या बॅट मधून येतोय हा षटकार. फुल टॉस पुन्हा एकदा ती चूक केली आणि त्या चुकीचा फटका इथे बसलेला आहे. अर्चित वॉरियर स्थळा रोहा संघाला. अक्षय कांबळेचा खराब चेंडू होता. 22 या षटकामधून तब्बल 22 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळं 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी अडचणीत जो होता संघ दुतुम कुंडेवाळ संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर अडचणीत होता. 24 धावा फक्त फलकावरती होत्या. आता तिथे 46 धावा आहेत. परत एक वेळा सांगतोय, भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या बाजूला जी कार आहे, एकतर ती गाडी तिथून काढा, नाहीतर त्या लाईट तरी बंद करा. ती गाडी एकतर काढून घ्या तिथून, नाहीतर त्या लाईट तरी बंद करा. आजकाल गाडी स्टार्ट केली, ऑन केली, आतमध्ये एसी लावली की ऑटोमॅटिकच लाईट्स ऑन होत असतात. विनंती आहे, बऱ्याच वेळा खेळाडूंना हा त्रास सहन करावा लागतो. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली. पाठीमागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 22 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर स्वर्गीय धोंडू शेठ वासकर, स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम कुंडेवाळ संघासाठी फायद्याच्या लाभदायक ठरल्यात आणि ज्यामध्ये महत्वाचं योगदान होतं निलेश ठाकूर. सध्याच्या घडीला 6 बॉलमध्ये 17 धावांवर खेळतात आणि चांगला फटका मात्र मनीष फडकेच्या सुद्धा बॅटमधून पाहायला मिळालाय. 5वं आणि अंतिम षटक घेऊन निशी कर्णेकर. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. कमाल टायमिंग आहे. बॉलला पाठवले सरळ हवाई सफर करण्यासाठी. हा येतोय षटकार. डीजे अत्यंत सुंदर फटका होता. सरळ बॅटनं बॅटचा स्विंग आपण पाहिला, बॅटचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू पाहिला. अत्यंत सुंदर क्रिकेटिंग शॉट आणि धावा मिळाल्या 6. भव्य स्वागत कर्णेकरचं, भव्य स्वागत झालंय. शॉर्ट बॉल आहे, पुल केला. यावेळेस मात्र स्क्वार लेग कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. इकडे थोडा पसमा चेंडू टाकला होता. शॉर्ट सिलेक्शनच मी म्हणेन थोडंसं चुकीचं झालंय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल ऑन साइडला उडण्याचा प्रयत्नामध्ये आता मात्र निलेश ठाकूरनं मात्र आपली विकेट गमावले. महत्वाचा धक्का बसलाय तो दुतुम कुंडेवाळ टीमला. महेश शेट घरत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये महेश शेट कडू यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे पार पाडला जातोय. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सावरकरच्या आहेत महेश शेट आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मान झालाय महेश कडू यांचा. आता एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिनेमॅटिक रील्ससाठी आपण एक पारितोषिक ठेवले, ते 21,000 रुपयाचं आहे. 9 वाजता तो विनर्स अनाउन्समेंट होईल आणि ज्याची चांगली रील आहे ते व्ह्यूज वगैरे काउंट केले जाणार नाहीत. परत एक वेळा सांगतोय, ज्यांनी खूप चांगली रील बनवली आहे आणि त्यातल्या त्यात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे, एक कमिटी आहे, ती कमिटी डिसाईड करणार आहे मुख्य व्यासपीठावर. ज्यांनी चांगली मेहनत घेतली आहे त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. व्ह्यूज वगैरे काउंटचा विषय नाहीये. परत एक वेळा सांगतोय, कुठल्या रीलला किती व्ह्यूज मिळालेत, किती कोणत्या त्या रील स्टारचे किती फॉलोअर आहेत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार नाहीयेत. ज्यांनी मेहनत घेतली आहे, ज्याने चांगली रील बनवली आहे त्यालाच ते पारितोषिक ठीक 9 वाजता अनाउन्समेंट त्याची केली जाईल. धन्यवाद.
सुपरस्टार किरण पवार यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. रायगडचा हा सुपुत्र आज टेनिस क्रिकेटच्या शिखरावरती विराजमान आहे आणि निश्चित आम्हाला आपला अभिमान आहे ज्यावेळेस रायगडच्या मातीतला एक सुपुत्र संपूर्ण जगभर टेनिस क्रिकेटमध्ये डंका वाजवतो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि असे झेंडा रोवणारे झेंडा गाडणारे सुपुत्र या मातीनं टेनिस क्रिकेटला भरपूर दिलेले आहेत. 52 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक शेवटच्या मैदानामध्ये सुरू असताना निशी कर्णेकरनं पहिला पुढे टाकला होता, दुसरा आपटला होता, त्यावरती यश मिळालं त्याला. शॉर्ट बॉल आहे, समोर खेचण्याचा प्रयत्न, इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं. बॉलला मात्र स्ट्राफ केलंय, चांगले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उंच उडी मारत बॉलला आतमध्ये ढकललंय. रन्स जरूर मिळतील. रोहन होते, बघाशीच रोहनचा जलवा आपण पाहिला साऱ्यांनीच. जिकडे मात्र बाहेर जाणारा चेंडूला सुद्धा अडवण्यात आलं होतं, इकडे सुद्धा तेच केलंय त्यानं. अपेक्षित फोर्स चेंडूवरती लावला नव्हता यावेळेस आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप भरपूर असताना देखील चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टायमिंग वरती विसंबून नाही राहत आहेत. तुम्हाला ताकद लावावीच लागते आणि लागली ताकद तरच चेंडू लांब जाऊ शकतो. ओ यावेळेस मात्र ग्रेट इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइटली पाहायला गेलं तर शफल क्रॉस होत बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मनीषच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. काय सुंदर फलंदाजी मैदानामध्ये, डोळे दिपवणारी रोषणाई मैदानामध्ये. डाव्या यष्टीच्या बाहेर अलगद जाणारा हा चेंडू होता आणि कसा उडवलाय बघा. सुंदर फटका, गतीचा वापर केला, बाउन्सचा वापर केला आणि स्वार झाला चेंडूवरती. लॉंग लेगला दिमागदार षटकाराची अनुभूती. इथे 6 धावांची भेट. धावफलक वेगाने पुढे जाईल. 59 धावा. 3 षटकांमध्ये अडचणीत आलेला संघ 5व्या षटकामध्ये मात्र मजबूतीमध्ये पोहोचलेला आहे. 3 षटकामध्ये 24 होत्या आणि आता फलकावरती 59 आहेत. चांगली धावसंख्या झाली. 59 धावा नक्कीच लढता येणारी धावसंख्या मात्र उभी केली आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आणि अगदी 8व्या क्रमांकाचा फलंदाज मनीष फडके नांदगावचे खेळाडू आहेत. त्याच्या बॅटमधून मात्र हे 2 षटकार येत असताना संपूर्णपणे डाव साबरला पहिल्यांदा निलेश ठाकूर यांनी. आताच आपण अनाउन्समेंट केलेल्या 22 रील आतापर्यंत आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. ड्रोन शॉट कोणाचे योग्य आहेत, कोणी ड्रोन शॉट घेतलेले आहेत, कोणी कोणाचे कॉपी केलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल आणि त्याच्यानंतर 9 वाजता परफेक्ट आपण डिसिजन देणार आहोत कमिटीच्या माध्यमातून. कुठला रील स्टार जिंकलाय, कुठल्या रील स्टारने एक चांगली रील, सिनेमॅटिक रील या स्पर्धेची चांगली बनवली. व्ह्यूज काउंट होणार नाहीयेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रील्स कोणी चांगली बनवली याला ते पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद. ऑन साइडला थोडासा अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सर लॉंग ऑन कडे येतोय. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव फार रिस्की रन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अड्डाच काढासो इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. मनीष फडके यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. हे गरज होती काही धाव घेण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु सातत्यानं स्ट्राईक एंड वरती यायचं होतं. मनीष फडकेला 2 फटके चांगले लागले होते. त्यामुळे शेवटचा चेंडू देखील मनीषनं खेळावा असा प्रशांत कांबळेचा कदाचित उद्देश असावा आणि त्यामुळे त्याने स्ट्राईक सोडली होती. पण मनीष आपल्या क्रीजमध्ये पोहोचू शकलेला नाहीये आणि 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान देऊन मनीष बाद झालेला आहे. एकूण धावफलकावरती बघितलं तर धावफलक दाखवतोय 60 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू खरं तर पांड्याला सुद्धा खेळता आला असता. त्याला माहिती होतं इकडे मात्र रनआउट कोणतरी होणार. प्रशांत कांबळे दापोली गावचा खेळाडू आहे. तोही चांगलं लेदर खेळतो. चांगले फटके, चांगले शॉट्स त्याच्याही बात्यामध्ये आहेत. परंतु त्यानं मनीषला प्राधान्य दिलं कारण मनीषच्या बॅटमधून स्ट्रोक्स येत होते. हे सुद्धा बऱ्याच वेळेला करावं लागतं. क्रिकेट खेळत असताना संघ भावना जोपासणं हे फार महत्वाचं आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. इकडे मात्र हलक्या हाताने कट केले बॉल बॅकवर्ड पॉइंट लाईनच्या दिशेनं आणि जाता जाता सौरभ गावणच्या बॅट मधून आलाय निर्णायक चौकार. 5 षटक संपले. 64 धावा धावफलकावर 8 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 65 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते अर्चित वॉरियर्स तळा रोहा या संघासमोर. खूप सुंदर फटका आहे. फक्त ताकद लावायची गरज नाही तर चेंडूला फुंकर घातली तरी सुद्धा 4 धावा मिळू शकतात आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावा घेत
धावफलक 64 वरती पोहोचलेला आहे. विजयासाठी 65 धावांचं मोठं आव्हान अर्चित वॉरियर्स तळारोहा संघासमोर आता आलेलं आहे. तर उलटफेर राहिला, उलतापालट झाली या मॅच मध्ये. सुरुवातीला विकेट पडल्या 3 षटकांमध्ये तर 24 धावा होत्या आणि 5 फलंदाज बाद झाले होते. अर्धा संघ नेस्त नाबूद झाला होता. मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये निलेश ठाकूरची धमाकेदार 3 षटकार 1 चौकार आणि त्याच्यानंतर मनीष फडकेनं ताबडतोब 2 षटकार ठोकत 64 वरती पोहोचवले, स्कोर काढला. आणि 65चं लक्ष आहे. कैलाश मामा मात्रे ओवळे यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय महेश शेठ, आपल्या शुभ हस्ते आपण कैलाश मामा मात्रे ओवळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर करावा. कैलास मामा मात्रे ओवळे यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. हा बॉलिंग कार्ड सध्या तुमच्या स्क्रीनवर. यानंतर महेश भाऊ घरत सावरखारवरून इथे खास उपस्थित झालेत. त्यांनी देखील महेश कडू यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट करा प्लीज कॉमेंट्री बॉक्स मधून. चला, वीर मराठा जोहे पेण आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. शेवटचा सामना असेल जो सुपर 8च्या लढतीमधील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला करण मडवी आणि दुसऱ्या बाजूला किरण पवार. डीजे ऑपरेटर बॅटरीज पाठवा 2. चला, मोठ्या प्रमाणावर खरं तर हा शुभेच्छांचा वर्षाव. सन्माननीय महेशजी कडू साहेब यांचा आज वाढदिवस. रायगड प्रीमियर लीगचे प्रणेते 6व्या पर्वाचे भक्कम आधारस्तंभ या स्पर्धेचे आणि सगळ्या स्तरामधून मात्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्यावर स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आल्यानंतर आयोजकांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडीशी खुशी असते, थोडासा आनंद असतो. गेले कित्येक दिवस मात्र सुरू असणारे ते प्रयत्न, सुरू असणारा रोजचा जाणवणारा थकवा आणि तो तणाव, त्या तणावामधून आज कुठेतरी रात्री नंतर मात्र कुठेतरी मुक्ती मिळेल आणि थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये जरूर जातील. प्रचंड मेहनत आहे साऱ्यांचीच. महेशजी कडू आणि संपूर्ण महेश कडू मित्रमंडळ यांचं सर्वांची तेवढीच प्रचंड मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आले. 65 रन्स टू विन, 65 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अर्चित वॉरियर्स तळा रोहा या टीम कडून सलामीवीर निखिल पारबे उल्लेखनीय कामगिरी राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबरीने अलिबागचा मृणाल वर्सोलकर मैदानामध्ये. कैलाश मामा इथे खास करून ओळ्यावरून उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या साईडला एक कॅप्टन या साईडला. करण कॉल करणार आहे. टेल कॉल आहे. हेड इट इज. टॉस किरणने जिंकलाय. धन्यवाद मामा, आपण स्थानापन्न व्हा. किरण, सगळ्यात महत्वाचा सामना आहे. कालची जी रात्र होती ती उल्लेखनीय राहिली तुमच्या टीमसाठी आणि विशेष म्हणजे त्या मॅच मध्ये बॅटने धावा आलेल्या नाहीयेत, परंतु गोलंदाजाने कमाल केली आणि तुम्ही सामना जिंकला. या मॅच मध्ये टॉस जिंकाय काय प्लॅनिंग असेल आणि कालची रात्र किती महत्वाची वाटते या स्पर्धेमध्ये? आता सुपर 8 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. कालची मॅच तर नक्कीच कमी स्कोर झाला होता, पण नशिबाने बॉलर आणि आमची चांगली बॉलिंग केली त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. आणि आज पण आम्ही टॉस जिंकलो, तर आज पण आम्ही ट्राय करू. 2 मॅचला आमची बॅटिंग कोलॅप्स झाली, पण आज तरी आम्ही पहिली बॅटिंगच करू आणि बॅटिंग करून 70 रन करण्याचा टार्गेट करू. अंडर फ्लड लाईट्स एक तुम्ही जो निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, काय वाटते 70च्या वर जर धावा केल्या तर डिफेंड होतील? डिफेंड असं सांगू शकत नाही. पुढची टीम पण चांगली आहे, त्यांच्यामध्ये पण चांगले प्लेयर आहेत, यंगस्टर आहेत, एक्सपिरियन्सवाले आहेत. आम्ही जर स्टार्ट चांगला केला तर आम्हाला माहिती आहे 70 प्लस पण होऊ शकतात आणि 70 झालं तर एक चेसिंगला एक मेंटली प्रेशर असतो, त्या प्रेशरमध्ये टीम कोलॅप्स होऊ शकते. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खूप चांगला बोललाय किरण. टीम कोलॅप्स होऊ शकते जर 70 धावा झाल्या. कारण काल तुझ्या बॅट मधून जी अपेक्षा होती ती त्याची पूर्तता झालेली नाहीये. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तू बाद झालात, परंतु संघ खूप चांगली कामगिरी करतोय. आता गोलंदाजी करायची तुझ्या मनासारखं झालंय? हो, नक्कीच मी गोलंदाजीच घेणार होतो टॉस जिंकल्यानंतर.
आणि किरण सांगतो की 70 धावा झाल्या पाहिजे, इम्पॅक्ट प्लेअर आलाय मैदानामध्ये, परंतु तुला काय वाटतंय जर त्यांनी 70 केलं तर तुम्ही चेस करू शकाल? हो नक्कीच माझ्यात बॅटिंग साईड देखील चांगली आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आर्यन स्पोर्ट्स चिर्लेच्या विरुद्ध वीर मराठा जोये पेन या टीमने च्या कॅप्टनने किरणने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. धन्यवाद कुणाल शेख. दाते सर. तालुका अध्यक्ष राणीताई मात्रे आणि त्याचबरोबर मनीषाताई घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती करतो आपण या सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावर. या स्त्री शक्तीला सलाम, नारी शक्तीला सलाम. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून राणीताई आणि मनीषाताई यांचं इथे आगमन झालेलं आहे आपल्या मुख्य व्यासपीठावर. शमिताताई ठाकूर, समोरच्या लाईट्स थोडेशा ऑफ. विश्रांतीताई मात्रे आणि निर्मलाताई घरत या सगळ्याच आमच्या भगिनी इथे उपस्थित होत आहेत. आपलं सगळ्यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावर महेश कडू साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. आता जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. गोलंदाज धावतो वीज बनून, हातातून सुटे अग्नी बाण, चेंडू नाही तो आव्हान आहे, उत्तर द्यायला उभा मैदान. स्वागत आहे सर्वांचं रायगड प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये. 5 पर्वांचं यशस्वी आयोजन आणि यशाच्या शिखरावरती आरूढ असलेली स्पर्धा म्हणजेच रायगड प्रीमियर लीग. आजचा अखेरचा दिवस, अखेरची रात्र आणि सुपर 8 चा थरार मैदानामध्ये रंगलेला आहे. 65 धावांचं उत्तर आणि अर्चित वॉरियर्स रोहातळा इन ऍक्शन. पहिला चेंडू, या सुंदर फटका जमिनीला समांतर, 4 रन, चौकार. बॉलवर चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. ओहो, इथे यॉर्कर चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र भन्नाट वेग होता, फर्निचर उद्ध्वस्त. धक्का पहिला. काय बघ फुलर लेंथ होता. खरं तर वेगवान चेंडू अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी जरूर गेला होता मृणाल वर्सोलकर आणि तो मात्र बाद झालाय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु तदनंतर पुढच्याच बॉलवर मात्र आपली महत्वाची विकेट. काल निशी कर्णेकर जेव्हा सांगत होता ॲज अ कॅप्टन म्हणून मृणाल वर्सोलकरचं आता शेवटच्या टप्प्यामध्ये खेळणं फार गरजेचं आहे आमच्या टीमसाठी. जिकडे आम्ही एक प्रश्न त्यांना केला होता की काय इम्प्रूव्हमेंट्स आवश्यक आहे, कोणत्या खेळाडूंकडून स्पेशल परफॉर्मन्सेस हवे आहेत, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मृणाल वर्सोलकर जर आमच्यासाठी खेळला तर ती सगळ्यात मोठी ताकद आमच्यासाठी ठरू शकते. परंतु इकडे 4 धावा काढून तो बाद झालाय. खूप चांगली सुरुवात दिली होती मृणालनं. पुन्हा एकदा बॅक टू बॉल, मात्र वाईडिश मिडॉन तिथे वेगानं पोहोचेल. वाह, काय खेळ आहे, इलेक्ट्रिफाईंग खेळ. विद्युल्लतेचा वेग खेळाडूंमध्ये आहे आणि त्यामुळे धमाल येते या मॅच मध्ये. धावा मिळणार नाही, धावफलक स्थिर आहे. 4 धावा अर्चित वॉरियर्स लोहा, 1 गडी बाद. काय कमबॅक आहे. खरं तर पहिलाच बॉलवर चौकार आल्यानंतर सोपं नसतं, त्यानंतर षटक कव्हरअप करणं. परंतु कौस्तुभ मात्रेनं केलेली बॉलिंग, त्याचा तो वेग, त्याचा तो स्पीड आणि अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी संपूर्ण या स्पर्धेमध्ये नक्कीच थोडंसं भाव खाणारी ठरले. या उजव्याच्या बाहेर चेंडू होता, अपेक्षा इतका उसळला नाही. चेंडू यावेळेस खाली राहिला. सबमरीन बॉल, मात्र वाईड साठी अंपायर्स कॉल आहे. पंचांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आपण प्रश्न पडलेला असू शकतो आपल्याला की अंपायर्सने वाईड साठी का कॉल केलेला आहे. कारण गोलंदाज ज्यावेळेस धावतो आणि तो डेंजर झोन मध्ये येतो, त्यामुळे पंचांना पुढे टाकलेला बॉल बराच वेळा दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या पंचांकडे येण्याशिवाय पर्याय नसतो आणि पंचांनी उगाच घाईने एखादा निर्णय दिला तर तो कदाचित एखाद्या संघावरती अन्यायकारक ठरू शकतो. मला वाटतं पंचांचा निर्णय योग्य आहे. यस, वाईड, सुंदर, चांगला निर्णय पंचांनी घेतला तिसऱ्या पंचांकडे येण्याचा. आणि आपण बघू शकतो इथे वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. त्यामुळे अर्चित वॉरियर्स तळारोहा संघ पोहोचेल 5 वर, 1 गडी बाद, 5. कौस्तुभचा चेंडू फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक तिथे, पण नो बॉल
आणि इथे फलंदाजाला मिळेल जीवदान. एक धाव मिळणार आहे, अजून एक मिळणार आहे, 2 धावा. वेस्ट हाईट होता क्लिअरली आणि त्याच कारणासो इकडे बाल बचावला असं म्हणावं लागेल. परंतु कधी कधी अशाच बॉलवर मात्र मोठा स्ट्रोक सुद्धा जात असतो. परंतु इकडे मात्र सिंगल आणि सिंगल नो बॉल अशा 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. थोडासा वेगात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेगामध्ये थोडसा मी तर म्हणेन जास्तच दिशा भरकटण्याचा प्रयत्न मात्र झालाय कौस्तुभ मात्रेकडून. 7 ऑन अ बोर्ड. अतिरिक्त धावा रोखाव्या लागणार आहेत. एक वाईड, एक नो बॉल. यावेळेस उंचीला भरकटला, मगाशी लाईन भरकटला. तर दिशा आणि टप्प्यावरती अचूकता असणं हे खूप महत्वाचं आहे. कौस्तुभ यावेळेस पुन्हा लेनचा प्रयत्न होता. हलकीशी कड आहे. ओहो, थेट थेट वेध आहे यष्टांचा. पंचांकडे आपण बघतोय, अजून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. तर पोहोचलेला आहे फलंदाज क्रीज मध्ये. आणखी एक फुलर लेंथ होता. चांगला बॉल, चांगला स्टॉप त्या ठिकाणी फाईन लेगला आणि हा डायरेक्ट हिट झाला होता. चांगली बॉलिंग. आता मात्र अचूक टप्प्यावर चेंडू पडला होता आणि असे चेंडू पडले तर फार कठीण होऊ शकतं मोठे स्ट्रोक्स परावर्तित करणं आणि तेच करायचे. सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर इथे थांबवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलं तर नक्कीच थोडंसं दडपण मात्र चेसिंग करत असताना येऊ शकेल ते अर्चित वॉरियर्सवर. कौस्तुभ म्हात्रे दुसरा चेंडू जो टाकला होता प्रचंड घातक होता. इथे बाउन्सर आणि बाउन्सर वरती स्वार. उडवलाय चेंडू, पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. खेळलाय आणि मसूद गजगे. मसूदच्या बॅटमधून मात्र एक चांगला फटका पाहायला मिळालाय. 6 धावा मिळतील. दोनही फलंदाजांनी मात्र अर्चित वॉरियर्स तळा रोहासाठी मात्र चांगलं योगदान दिलंय फलंदाजीमधून आणि म्हणूनच दोनही ही खेळाडू आहेत ते फलंदाजीमधली बलस्थानं आहेत. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघाचा प्रवास इथपर्यंत येण्यामध्ये फार मोठा वाटा मात्र या दोनही खेळाडूंचा राहिलाय आणि म्हणूनच आज त्याच 2 खेळाडूंकडे मात्र विशेष लक्ष असेल आणि हा सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. ऑलमोस्ट प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ या सरळ बॅटनं ड्राईव्ह केला. खूप सुंदर फटका होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावांची संधी असू शकते तिथे आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती. यष्टिरक्षकाकडून निसटलाय चेंडू आणि फलंदाजाचा जीव इथे अर्चित वॉरियर्सच्या पाठीराख्यांचा जीव भांड्यात पडलेला आहे. मिडऑफच्या अगदी पुढ्यात पडला होता आणि त्यानंतर हा थ्रो सुद्धा पहा कलेक्ट झाला नाहीये ना. तर अर्ध्या पिचवर होता मसूद. तिथूनच पॅव्हिलियन गाठावं लागलं असतं. बाल बचावलाय. इकडे शुभ संकेत नक्कीच आहेत अर्चित वॉरियर्ससाठी. सगळ्यात महत्वाचा चेहरा सुद्धा होता या टीमसाठी. पण ती संधी कुठेतरी गमावली त्याचं थोडंसं दुःख तर नक्कीच असेल दुतुम कुंटेवाळ संघावर. एक बघितलं असं दीपक सर आपण अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ थोड्याशा अडचणी आल्यात. एक विकेट गेली पण 14 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर तुलना केली तर एका बाजूला धोंडूशेठ वास्कर रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम कोंडेवाळ संघाकडे 8 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक विकेट त्यांची पडलेली होती मात्र 8 धावा. तर सुरुवात थोडीशी चांगली आहे अर्चित वॉरियर्सकडे. धावा 14 आहे आणि त्यामुळे ते थोडेसे ड्राईव्ह सीटवरती आहेत या मॅच मध्ये असं आपण म्हणू शकतो. पण माघार पुढाकार क्रिकेटमध्ये काही महत्वाची नसते. अंतिम विजय महत्वाचा आहे. त्यामुळं 5 षटकं निर्विवाद वर्चस्व कोण प्रस्थापित करणार या मॅच मध्ये त्याचाच विजय होणार आहे आणि मला वाटतं या मॅच मध्ये प्रचंड उलथापालथ होणार आहे. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. अजूनही 4 ओव्हर्स मध्ये 51 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात जो चेस आहे. प्रणित आता आपल्या प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत ते लकी ड्रॉचे कुपन घेऊन चाललेलं आहे. प्रेक्षकांना ते लकी ड्रॉचे कुपन दिले जाणार आहेत. आज भरपूर पारितोषिक आहेत लकी ड्रॉच्या माध्यमातून. कोणत्याही पद्धतीचं शुल्क नाहीये. मोफत तुम्हाला ते कुपन दिले जाणार आहेत. प्रणित आपल्या प्रत्येकापर्यंत येणार आहे प्रत्येक स्टँड मध्ये येऊन आणि प्रेक्षकांना आज
भरपूर अशी पारितोषिकं आहेत, एअरबड्स आहेत, एअर फ्रायर आहेत आणि त्याच्यामुळे चर्चा राहील. त्या लकी ड्रॉची देखील खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्याच प्रेक्षकांना. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात आणि ओव्हर ब्रेकमध्ये आपल्या नारी शक्तीचा सन्मान इथे केला जाणार आहे. धन्यवाद. चांगला चेंडू होता, डाव्या यष्टीवरती आलेला, शफल होत थोडासा स्क्वेअर लेगला फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग मेंटेन करू शकला नाही फलंदाज. चेंडू शरीरावरती आदळला, धावा तिथे मिळणार नाही. 14 धावा स्थिर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्चित ओरियस तळा रोहा. खरं तर दीपक सर, आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. या स्पर्धेमध्ये 32 संघ आहेत, पण तळा आणि रोहा या 2 तालुक्यांना मिळून अर्चित वॉरियर्सच्या संघ मालकांनी टीमची बांधणी केलेली आहे. एका बाजूला दुटुम आणि कुंडेवाळ हे देखील 2 तालुके. ओ हो हो हो, काय शॉट! अत्यंत गोड आवाज, बॅट मधून आवाज आला गोड. या फटक्याला नाही तोड आणि निखिल पारवे बिनजोड. फुल फेस ऑफ बॅट, अप्रतिम फटका. केवढ्या दूरवरून चेंडू आणावा लागला असेल. सुपर स्ट्रोक होता आणि नक्कीच असे फटके जेव्हा पडतात ना गोलंदाजाला, थोडीशी दहशत होते निर्माण फलंदाजाच्या बाबतीमध्ये, आणि तीच दहशत मात्र संयम मात्रेच्या मनामध्ये निर्माण झाली असेल. सुपर स्ट्रोक फ्रॉम निखिल पारवे. संयम मात्रे गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताने उर्दू विकेट. यास 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 इथे पाहायचंय काय घडलंय मैदानामध्ये. चेंडू कुठे स्पर्श झालेला आहे, कदाचित शरीरावरती आदळलाय चेंडू, यष्टिरक्षकाकडे पोहोचलेला आहे. अपील जोरदार तिथे झालेलं आहे. दोन्ही पंचांकडून मात्र प्रतिसाद नाहीये. तिसऱ्या पंचांकडे उत्तर मागितलेलं आहे. अर्चित वॉरियर्स तळा रोहा, दोंडू शेठ वास्कर, रामचंद्र प्रतिष्ठान, दुतुम कुंडेवाल या 4 तालुक्यांच्या 2 टीम आहेत आणि त्यामुळेच या मॅच मध्ये दोन्ही दमदार संघ आहे, दोन्ही मजबूत संघ आहे आणि या तगड्या संघांमध्ये लढत सुद्धा तेवढीच तगडी होणार आहे. सचिनजी कोळी दिघोडे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. बघा काय घडलंय तिथे. तिसऱ्या पंचांकडे उत्तर मागितलेलं आहे. चेंडू बॅट वरून आलेला आहे की शरीरावरती आदळून आलेला आहे, कॅच व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे का, या सगळ्या गोष्टी बघायच्यात. खरं तर आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये आणि त्यामुळंच तुम्हाला पंचांना तिसऱ्या पंचांकडे आवाज आलेला आहे का हे तर समजणार नाही, पण लॉजिक लावावं लागेल. खरं तर पाहायला गेलं तर इकडे पाठीमागे बाउन्स झाल्यानंतर खरं तर कॅच घेतलाय की काय केलं एक्झॅक्टली ते कदाचित चेक करावं लागेल आपल्याला या निर्णयामध्ये. ते सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण बाउन्स झाला असेल तर तिकडेच मात्र अपील खारिज होणार आहे. सुरुवातीला विकेट किपर थोडा कॉन्फिडंट वाटत होता, त्यानंतर रनआउट साठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे एकाच वेळेला 2 रिॲक्शन्स होत्या विकेट किपर एंड कडून आणि हे सुद्धा खरं तर चाचपणी केली जाईल. थोडासा पॉज. पंचांचं काम किती अवघड असतं या निर्णयावरून लक्षात येईल आपल्याला. खूप काही घडामोडी घडलेल्या होत्या. चेंडू बॅट वरती आदळलेला आहे, त्याच्यानंतर शरीरावरती आदळलेला आहे, त्याच्यानंतर जमिनीवरती पडलाय आणि मग यष्टिरक्षकाने कॅच पकडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने बघायचंय. मला वाटतंय संदेश पाटील सरांची टीम तिथे चाणाक्ष आहे, वाकबगार आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलंय. म्हणून 24 लाईव्ह इव्हेंटच्या सगळ्या टेक्निशियन आणि आमच्या कॅमेरामॅनचं मनापासून आभार आहे, त्यांचं कौतुक आहे. विवेक पाटील, बंटी पाटील हे सगळे कॅमेरामॅन आहेत. त्यांनी अत्यंत सुंदर दृश्य टिपलं आणि त्यामुळेच पंचांनी हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अत्यंत सुंदर निर्णय पंचांचा. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओ हो 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 हो, शॉट! काय शॉट आहे, कलात्मकता, नजाकतदार आणि डोळे दिपवणारा, डोळे तृप्त करणारा हा षटकार. 6 धावा. सुपर सुपर स्ट्रोक होता, नो लुक होता. इकडे मात्र काय दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. पहा अगदी पुढ्यातून आणि
पाठीमागे वळवला ना ज्या पद्धतीनं, हे असे कलात्मक फटके आजकाल सर्रासपणे असे अनऑर्थोडॉक्स असं पाहायला मिळतंय आणि हे फटके सुद्धा तेवढेच आकर्षक सर वाटतात पाहायला. ही फक्त प्रतिभा नाही, ही अलौकिक प्रतिभा आहे आणि आमच्या रायगडच्या मातीतल्या सुपुत्रांनी ती मिळवलेली आहे. त्यासाठी भरपूर मेहनत, भरपूर सराव, निष्ठा, प्रेम, उत्तरदायित्व दाखवलं या खेळाडूंनी. उजव्या इशा बाहेरचा चेंडू आहे, वाईटची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 28 धावा. जाऊ दिला चेंडू, बघितला की लांब आहे, सोडून दिला. हे अंदाज बांधणं सुद्धा सोपं आहे, त्याच्या पाठीमागे देखील साधन आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि आता परतावं. लेग बाईसचा इशारा येतोय पंचांकडून. पायावरती आदळलेला आहे चेंडू आणि एकच धाव इथे मिळेल. फलकावरती 29 एका गड्याच्या मोबदल्यात अर्चित वॉरियर्स तळारोहा. थोडीशी अपील अजूनही सुरू आहे खरं तर मैदानामध्ये. थोडासा विश्वास बसत नव्हता विकेट किपर, थोडंसं कॉन्फिडंट वाटत होते अपीलसाठी, परंतु पंचांनी मात्र अपील खारिज करून टाकले. हा चेंडू लेग बाय आणि ऑब्व्हियसली इकडे मात्र एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून येत असताना सुपर स्ट्रोक आहे, समोर अगदी उडवला व्ही शेप मध्ये. तुकाराम आणि वाजेकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी करता षटकार. जे आपण बघतोय उजव्याच्या बाहेर चेंडू होता, फुलर लेनचा आणि काय सुंदर फटका त्याने सजवलाय. लॉफ्ट केला चेंडूला, लॉफ्टेड ऑफ म्हणतो आम्ही या फटक्याला. 6 धावा. चला तर आपल्या मुख्य व्यासपीठावर नारी स्त्री शक्तीचा सन्मान आपण इथे करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने राणीताई मात्रे तालुका अध्यक्ष आहेत महिला मोर्चाच्या, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी पूनमताईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सगळ्यांचे हे सन्मान आपण करावेत. पूनमताई महेश काडू, सरपंच सोनारे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण राणीताई मात्रे यांचा सन्मान इथे करतोय. ताई आपलं सहर्ष स्वागत. तालुका अध्यक्षा म्हणून महिला मोर्चाच्या तुम्ही ते पद भूषवताना खूप चांगलं काम करताय. आपला सन्मान इथे केला जातोय पूनमताईंच्या उपस्थितीमध्ये. यानंतर पुढील सन्मान होणार आहे मनीषाताई घरत, गाव अध्यक्ष आहेत बळीशेठ घरत, यांच्या सौभाग्यवती आहेत जासईच्या आणि मनीषाताई घरत यांचा सन्मान इथे केला जाणार. आमचे मित्र कांचन पालकर हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांच्या तुम्ही मेवण्या आहात. आपलं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. मनीषाताई घरत, बळीशेठ घरत देखील खूप चांगलं काम करतात जासई परिसरामध्ये आणि त्यांच्या तुम्ही सौभाग्यवती आहात. आपला सन्मान इथे होतोय. मनीषाताई आपलं स्वागत आहे. यानंतर शमिताताई ठाकूर जासई विभाग अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. शमिताताई ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय. आपलंही सहर्ष स्वागत शमिताताई या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान. यानंतर निर्मलाताई घरत माजी सरचिटणीस आहेत, निर्मलाताईंचा सन्मान इथे केला जाईल. निर्मलाताई घरत माजी सरचिटणीस, त्यांचा सन्मान इथे होतोय. निर्मलाताई आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि आज सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर विश्रांतीताई मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. गाव अध्यक्ष आहेत गोवटणेच्या विश्रांतीताई मात्रे. विश्रांतीताई आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर किशोरीताई कडू इथे उपस्थित झालेले आहेत, आपलंही स्वागत आणि मनीषाताई कडू आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर माजी उपसरपंच करळ संदीप तांडेल इथे उपस्थित आहेत. महेश दादा आपल्याला मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संदीप तांडेल इथे उपस्थित आहेत, माजी उपसरपंच करळ संदीप तांडेल यांचा सन्मान हा शेवटचा सन्मान आहे. संदीपजी तांडेल माजी उपसरपंच करळ यांचा सन्मान इथे होतोय महेश दादा कडू यांच्या उपस्थितीमध्ये. संदीप तांडेल साहेब आपण आलात, मनपूर्वक आभार आपलं. त्याचबरोबर किशोरीताई कडू, मनीषाताई कडू आपण देखील इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं आभार. आणि महेश दादांचा देखील सन्मान इथे केला जातोय संदीपजी तांडेल यांच्या उपस्थितीमध्ये. हे वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन इथे पार पाडलं जात आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा संदीप तांडेल यांच्या वतीने तुम्हाला महेशजी कडू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. आणि याच दरम्यान एक मोठा फटका, 6 धावा मिळतील षटकार.
थँक्यू सो मच डीजे. तर आडव्या बॅटनं मात्र एक चांगला स्ट्रोक परावर्तित करण्यात आला आणि या 6 धाव्यानं मात्र 65 धावांचा चेस करायचं, परंतु योग्य रीतीनं सध्याच्या घडीला पाठलाग सुद्धा आहे. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ जाऊन पोहोचलाय जवळजवळ 44 या धावसंख्येवर. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये निखिल पारवे हा रन मशीन राहिलेला आहे. सर्वाधिक वैयक्तिक 68 धावा एकाच डावामध्ये त्याने फटकावलेल्या आहेत आणि तो रेकॉर्ड आहे स्पर्धेचा. या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावांचा धबधबा सातत्यानं वाहतोय. 22 धावा 7 चेंडूमध्ये 22 धावा निखिल पारवेच्या राहिलेल्या आहेत. 7 चेंडूमध्ये 14 धावा मसूद गजगेच्या राहिलेल्या आहेत. 44 धावा, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना. तर रायगड प्रीमियर लीग मध्ये 51वा सामना मैदानामध्ये आता सुरू आहे. खूप मोठी स्पर्धा आहे, मॅरेथॉन स्पर्धा आहे. आणि समोर या काय खूप सुंदर फटका आहे, खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑन कडे एक धाव मिळेल निखिल पारवेला आणि अर्थातच अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ पोहोचेल 45 वर एका गड्याच्या मोबदल्यात. चांगल्या रीतीनं मात्र धावसंख्येचा पाठलाग सुरू केलाय आणि खास करून निखिल पारवे आणि मसूद गजगे ही जी भागीदारी आहे ना, या भागीदारीने मात्र खरं तर थोडंसं बॅकफुटवर आणलंय ते तुतुम कुंटेबाळ संघाला. आणि सर्वात आधी ते करावं लागेल. पहिल्यांदा ही पार्टनरशिप कशा रीतीनं ब्रेक करता येईल याचा विचार आता मात्र तुतुम कुंटेबाळला करायला हवा. ऑन साइडला स्विंग केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिरकावून दिलाय. मसूद गजगेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को थँक्यू डीजे. एकच बाजू नाही तर दुसऱ्या बाजूनं सुद्धा धावांचा ओघ सुरूच आहे. मसूद गजगे पाहतो, उजवा पाय टेकवला त्याने, उजवा गुडघा टेकवला, डावा पाय पुढे टाकला आणि अक्रॉस द बॅट, ज्याला मी स्लॉक स्वीप म्हणतो, अत्यंत सुंदर फटका होता आणि 6 धावा. टायमिंग देखील चांगलं मिळवलं इथे मसूद गजगेनं. तिसरा षटका मसूद गजगेच्या बॅटमधून, 3 षटकार निखिल पारवेच्या बॅटमधून. ज्यावेळेस निखिल एक मारतो मसूद दुसरा मारतो, निखिल तिसरा एक मारतो लगेच मसूद मारतो. 3 वेळा आम्ही बघितलंय आणि धाव फलक मात्र वेगाने पुढे निघालेला आहे. समृद्धी महामार्गावरती दोघेही फलंदाज. यस, इथे चांगला फटका निश्चित मिळाला नाही, वरची कड लागलेली आहे, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक खूप मागे होता. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई दोन्ही फलंदाजांमध्ये. निखिल पारवे, मसूद गजगे, 2 हरणं धावतायत विकेटमध्ये. धावा मिळतायत 2, फलकावरती 53, 1 गडी बाद आणि षटक संपले 3. मॅच मध्ये फारसं काही आता मात्र पाहायला गेलं तर राहिलेलं नाहीये. 12 बॉल आणि सरळ 12 धावांची गरज आहे. चेक. चला तर काही सन्मान इथे करतोय आपण. सुरेश मोहिते साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान महेश कडू साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जाईल. सुरेश मोहिते साहेब आपलं सहर्ष स्वागत. नुकताच आपण देखील अभिष्ट चिंतन केलं महेश कडू यांचं आणि आपला सन्मान इथे महेश कडू यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. या रायगड प्रीमियर लीग मध्ये सुरेश मोहिते साहेब आपलं सहर्ष स्वागत. यानंतर दत्ताशेठ ठाकूर दुतुमवरून इथे उपस्थित आहेत. दत्ताशेठ आपलंही सहर्ष स्वागत, आपल्यालाही सन्मानित केलं जाईल महेश कडू यांच्या उपस्थितीमध्ये. दत्ताशेठ ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय, आपलंही मनपूर्वक आभार. दत्ताशेठ, आपण इथे अमूल्य वेळ देताय या स्पर्धेमध्ये. आणि या 2 सन्मानानंतर परत एक वेळा जाऊया आमच्या मुख्य समालोचन कक्षात. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये जिथे अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येतोय. विश्वजित ठाकूर यांचे बंधू अभिजित ठाकूर या 2 भावांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपली ओळख तयार केलेली आहे. सातत्यानं दोघेही यशाच्या शिखरावरती आरूढ आहेत आपल्या गुणवत्तेनं, आपल्या प्रतिभेनं. आणि आज अभिजितला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. टीम अडचणीत असताना अभिजितला कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण समोर निखिल पारवे आहे, समोर मसूद गजगे आहेत. दोघेही सेट झालेले फलंदाज आहेत, दोघेही मैदानामध्ये मुक्काम ठोकलेले फलंदाज आहेत. उजव्या बाहेरचा चेंडू होता, लॉक करून टाकला फलंदाजाला. तिथे फटका खेळायचा मूड जो होता ना, तो त्याला सोडून द्यावा लागला, प्रयत्न सोडून द्यावा लागला आणि पुन्हा गोलंदाजाकडे फट चेंडू पाठवलेला आहे. धावा मिळणार नाही तिथे, धाव फलक तिथेच असेल. 53 धावा, 1 गडी बाद. 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मोठी परिश्रम घ्यावे लागतील. अभिजितचा हा बॉल इकडे मात्र षडाप गुडलेंद होता, पूल केलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकारानं मात्र या सामन्यातली जबळ हवाच काढून टाकले. अर्चित वॉरियर्स तळा रोहा विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्या फळापेक्षा
दीपक सर फक्त हवाच नाही तर सामन्याचं गणित बिघडवलेलं आहे, समीकरण उद्ध्वस्त केलेलं आहे. ओ हो, इथे आपण बार होता हा. मात्र तिसऱ्या पंचांकडे येणार आहेत पंच. इथे चेंडू डोक्यावरून गेलेला आहे का हे बघायचंय. जर डोक्यावरून गेलेला असेल तर तो वाईड घोषित केला जाईल, अन्यथा तो बाउन्सर घोषित केला जाईल. कारण एकच बाउन्सर आपण टेनिस क्रिकेटमध्ये अलाव करतो. आयसीसी मध्ये आयसीसी दोन बाउन्सरला अलाव करते. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आयसीसीने बदललेला नियम आम्ही मान्य केलेला नाही. आम्ही एकच बाउन्सर अलाव करतो आणि ते गरजेचं आहे. वाईट बॉल आहे, डोक्यावरून गेलाय चेंडू, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि आता आपण म्हणतो ना बुडत्याचा पाय खोलात, तशी परिस्थिती झालेली आहे. आधी ताडचं नव्हती, आता खोळंबा पण झालेला आहे. उंच फटका आकाशाला गवसणी घालतोय, मात्र क्षेत्ररक्षक खाली. ओ हो 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 हो, कॅच सुटलेला आहे. थोडी संधी होती, आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार. ती काडी इथं मिळणार होती, पण ती सुद्धा हातातून निसटलेली आहे आणि एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. धाव फलकावरती असतील 61. विजयासाठी मात्र हव्यात आता 4 धावा. खरं तर पाहायला गेलं तर सगळ्यात चपळ क्षेत्ररक्षक होता तिकडे भस्मा अजय. तो रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय आणि बॉल चाललाय तो डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि हा चौकार खेचत मात्र या सामन्यामधलं सगळंच टार्गेट कम्प्लीट करून टाकलंय. 65 धावांचा लिलिया चेस मात्र करण्यात आलाय. अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघ रायगड प्रीमियर लीगच्या सेमी फायनल मध्ये. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज गायक मयूरजी नाईक तसेच पहाडी आवाज छकडेवाला फेम गायक निलेश मुंबईकर या दोन कलाकारांकडून महेशदा कडू यांच्यासाठी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि दोनही कलाकारांचा त्या सगळ्या शुभेच्छांचा सुद्धा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू सो मच. खेळ हाच धर्म, जिद्द ही पूजा, संघ भावना आमची ओळख. ज्या संघात हार मानत नाही तोच लिहितो विजय लेख. आणि हा विजयाचा लेख लिहिलेला आहे इथे अर्चित वॉरियर्स तळा रोहा संघानं सेमी फायनल मध्ये मारलेली धडक. निलेश ठाकूरच्या 23 धावा, पंकज शिंदेच्या 15 धावा, मनीष फडकेच्या 13 धावा, मात्र कमी पडल्या 64 धावा. जयेश खेरकरनं आज कमालीची गोलंदाजी, 3 विकेट काढल्या 15 धावात. मसूद गजगेच्या 2 विकेट, निशी कर्णेकरची 1 विकेट आणि त्याबरोबरच फलंदाजीमध्ये निखिल पारवे, मसूद गजगे, मृणाल वर्सोलकरनं धमाकेदार बॅटिंग केली.